नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शरद करंडे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींसाठी जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे, खूप साऱ्या लाडक्या बहिणी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होते। त्या ऑगस्ट महिन्याची हप्त्याची तारीख आता शासनाने डिक्लेअर केली आहे। आता या दिवशी तुम्हाला जो ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता मिळणार आहे, त्याचा शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे। शासन निर्णयात महत्त्वपूर्ण अशी माहिती या ठिकाणी शासनाने दिली लाडक्या बहिणींसाठी। तो हप्ता कधी येणार आहे, किती हप्ता येणार आहे, कोणाकोणाला हप्ता मिळणार आहे, सर्व माहिती या GR मध्ये शासनाने दिलेली आहे। तर आपण या GR मधून सर्व माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की काय महत्त्वपूर्ण माहिती शासनाने या ठिकाणी दिली। या ठिकाणी GR मध्ये सांगितले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचा हा 9 सप्टेंबर 2025 चा हा GR आहे मित्रांनो। बघा या GR मध्ये महत्त्वपूर्ण माहिती सांगितली बघा या ठिकाणी शासनाने सांगितले। तर बघा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी शासनाने 3,960 कोटी इतका निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे मित्रांनो। या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी शासनाने 3,960 कोटी इतका निधी मंजूर करून दिलेला आहे। आता या निधी अंतर्गत बघा या ठिकाणी शासनाने सांगितले 2025-26 या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची जी कार्यप्रणाली आहे ती कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। बघा त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थींना माहे ऑगस्ट 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी शासनाने 344 कोटी इतका निधी प्रशासकीय विभागास मंजूर करून दिलेला आहे आणि तो वितरण करण्यास मान्यता सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। म्हणजे बघा तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी शासनाने या ठिकाणी 344.30 कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला आहे आणि त्यास वितरण करण्यासाठी मान्यता सुद्धा या ठिकाणी शासनाने दिलेली आहे। बघा या ठिकाणी त्यांनी सांगितलंय सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे। सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रण अधिकारी यांना विविध पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करूनच खर्च करावा असे या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे। आता या ठिकाणी बघा शासनाने एक महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। बघा या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही, याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी। बघा या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे ज्या महिलांना श्रावणबाळ योजनेचा लाभ भेटत असेल किंवा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ भेटत असेल किंवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ भेटत असेल, अशा ज्या महिला आहेत अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो लाभ मिळणार नाही, याची दक्षता महिला व बाल विकास विभागाने घ्यावी अशी शासनाने या ठिकाणी सांगितले। म्हणजे या ज्या संजय गांधी आणि श्रावणबाळ त्यानंतर राज्य निवृत्ती वेतन योजना या ज्या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही। त्यांना 1500 रुपये जे त्या ठिकाणाहून मिळतात ते 1500 रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून जर मिळत असतील तर ते या ठिकाणी बंद होणार आहेत आणि ते बंद सुद्धा झाले असतील अशी या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी शासनाने माहिती दिली आहे। महत्त्वपूर्ण अशी माहिती होती लाडक्या बहिणींनो। बघा या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींनो, शासनाचा कुठल्याही विभागाचा GR आल्यानंतर त्या GR मध्ये जी योजना असतात त्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी GR आल्यानंतर GR आल्यापासून 8 दिवसानंतर त्या योजनांचा लाभ ज्या लाडक्या बहिणी असतात त्या लाडक्या बहिणींना मिळणार असतो। मग आता या ठिकाणी GR आल्याच्या नंतर पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरती जमा होईल। साधारणतः त्याचे पुढच्या वीकमध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये या योजनेचा लाभ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। तर त्याची जी तारीख आहे ती तारीख डिक्लेअर झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवण्यात येईल। तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती। जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।